हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर चला एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपली आजची रेसिपी आहे बिगिनर फ्रेंडली चिकन दम बिर्याणी. तर चिकन दम बिर्याणी कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा किती टेम्पटिंग आणि किती छान दिसते आपली बिर्याणी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला 1 किलो तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचे आहेत. मग त्यांना अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला भिजत घालायचे आहेत. इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर तुम्ही कोलम राईस किंवा जीरा राईस कुठलाही राईसचा वापर करू शकतात. काही हरकत नाही. बासमती यूज केलात तर जसं तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये असते त्याच प्रकारचा टेस्ट तुम्हाला तिथे मिळेल. तर असे वॉश करून घेऊया तांदूळ आणि अर्धा ते पाऊण तासासाठी भिजत घालूया. तर चला इथे आपण कुठल्याही प्रकारचं चिकनला मॅरिनेट केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. या प्रकारे एक वेळेस ट्राय करून बघा. नक्की खूप इझी आणि सिम्पल वेमध्ये तुमची चिकन बिर्याणी रेडी होईल. तर इथे मी एक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे. त्यालाच आपल्याला व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यातच आपल्याला असा व्यवस्थित ब्राऊन करून आपल्याला कांदा घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहेत. मग ह्या प्रकारे तुम्ही त्याला व्यवस्थित परतून घ्या. व्यवस्थित टोमॅटोला पाणी सुटलं पाहिजे. तर इथे बघा आपण चिकनला लागेल एवढी हळद अर्धा ते 1 चमचा ॲड करायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तर व्यवस्थित सगळ्याला मिक्स करून घेऊया, थोडंसं परतून घेऊया आणि मगच आपण इथे ॲड करणार आहोत आपलं चिकन. चिकन देखील आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे. ते स्वच्छ 2-3 पाण्याने वॉश करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच आपल्याला फ्राय केलेल्या ऑनियन आणि टोमॅटोमध्ये त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता पाणी अगोदर आपल्याला घालायचं नाही आहे. ज्यावेळेस चिकनला व्यवस्थित पाणी सुटेल त्यामुळेच आपल्याला झाकण ठेवून 2-3 मिनटे ठेवायचं आहे. मग चिकनला व्यवस्थित पाणी सुटल्यानंतरच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी इथे बिर्याणीमध्ये 2 अंडे ॲड करणार आहे, तर तेच इथे मी बॉईल करून घेते. तोपर्यंत आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. तर बघा इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीला लागणार आहे तेवढंच पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आहे. त्यामुळे इथेच थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ठेवा. त्यानंतर आपल्याला कुठलंही एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं नाही चिकनच्या ग्रेव्हीमध्ये, बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता इथे झाकण ठेवून घ्या आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला चिकनला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. तर इथेच बघा आपले एग देखील व्यवस्थित बॉईल झालेले आहेत आणि आपलं चिकन देखील 70 ते 80% इथे शिजलेलं आहे. आपण चिकन मॅरिनेट करणार नाही आहेत, त्यामुळेच आपल्याला चिकन इथे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळेच ही बिर्याणी खूप इझी आणि झटपट बनणारी आहे. तर इथेच आता आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठीच मी तांदळाच्या 4 ते 5 पट पाणी जास्त ठेवायचं आणि त्याच्यात मिठाचं प्रमाण देखील थोडंसं जास्तच ठेवायचं आहे, कारण पाणी जास्त असल्यामुळं मीठ देखील जास्तच ठेवा. इथे मी ॲड केलेले आहेत बेसिक असे आपले खडे मसाले. त्याच्यात थोडंसं कोथिंबीर देखील मी ॲड करून घेतलेली आहे आणि त्यातच आपण ॲड करणार आहोत अर्धा पळी इतकं तेल. तेल नक्की घाला. तेल घातल्याने भात आपला सुटसुटीत होण्यास मदत होते. आणि इथे बघा 1 लिंबाचा मी इथे रस देखील ॲड केलेला आहे. रस आणि जे लिंबू आपण पिळून घेतलेला आहे रस काढून, तोच लिंबू इथं ॲज इट इज ॲड करायचा आहे. लिंबू नक्की यूज करा, कारण त्याच्यामुळे तांदूळ आपला शुभ्र असा व्हाईट दिसतो. त्यामुळे लिंबू नक्की वापरा. आपले तांदूळ देखील व्यवस्थित भिजलेले आहेत. चला तर आता तांदूळ छानपैकी उकळलेल्या पाण्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत. तांदळाचं पाण्याचं प्रमाण हे 3 ते 4 पट ठेवा. पाण्याचं टेम्परेचर
तांदूळ ॲड केल्यानंतर डाऊन होतो, तर त्यामुळे फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. हाय फ्लेम ठेवल्यानंतर तांदळात पटकन अशी उकळी येते आणि ते झटपट होण्यास मदत होते. तर फ्लेम हा हायच ठेवा. बघा बॉईल देखील येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यातच आपण ॲड करणार आहोत 4 ते 5 हिरवी मिरची. तिखट मी इथेच तांदळामध्ये तिखट ॲड करण्याचं हेच कारण आहे की तांदळाला भाताला देखील आपल्या छान चव येते, त्यामुळे मिरची इथेच ॲड करायची आहे. व्यवस्थित एक वेळेस हलवून घ्या. सारखं सारखं आपल्याला तांदळाला हलवायचं नाही, त्यामुळे आपला तांदूळ तुटला जातो. इथे तुम्हाला लवकर दाखवायचा प्रयत्न करते आहे मी, त्यामुळे क्लिप मी अशी फटाफट जोडलेली आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी सारखं सारखं हलवते, तर तसं नाही. मी त्याला थोड्या थोड्या वेळानंतर हलवत आहे. तर बघा आपले इथे तांदूळ आता बऱ्यापैकी झालेले आहेत. तर चेक करायचं आहे आपल्याला की कितपत आपला तांदूळ शिजलेला आहे. तर बघा तांदूळ असा मॅश नाही होत, त्याच्यामध्ये एक कणी अजून बाकी आहे. तर 70 ते 80% आपला तांदूळ इथे शिजलेला आहे. तर आता आपल्याला पटापट तांदूळ पाण्यातनं बाहेर काढण्याची प्रोसेस करून घ्यायची आहे, नाहीतर तो ओव्हरकुक होईल. आपण काढून घेतल्यानंतर देखील तांदळाची प्रोसेस म्हणजे शिजण्याची प्रोसेस ही चालूच असते, तर त्यामुळे पटापट आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर चला पटापट काढून घेऊया. असा झारा असेल तर बेटर, नाही तर चाळणी असेल तरी तुम्ही त्याच्यामधून ड्रेन करून घेऊ शकता. तसं उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला थोडीशी त्याची वाफ काढून घ्यायची आहे. आणि जे मी खडे मसाले इथे यूज केलेले आहेत, तेच खडे मसाले मी इथे यूजमध्ये आणणार आहे. तर ते खडे मसाले आपण काढून घेऊया. तुम्हाला जर नसेल घ्यायचं तर तुम्ही एक्स्ट्रा पण खडे मसाले यूज करू शकतात, पण शक्यतो जितकं कमी मसाले ॲड करू शकाल ना, तर तितकेच कमी करा. कारण बिर्याणीचा त्याचा स्वतःचा एक फ्लेवर मस्त असतो, तर तो फ्लेवर कुठे दबला गेला नाही पाहिजे. तर त्यामुळेच मसाले थोडे तुम्ही प्रमाणातच घ्या, जास्त मसाल्याचा वापर करू नका. तर लिंबू देखील आपण इथून काढून घेणार आहोत, लिंबाचा वापर करायचा नाही. आणि जी मिरची काढली होती ती देखील काढायची आहे. तेच मसाले मी इथे घेतलेले आहेत, फक्त जिरे आणि तेजपत्ता मी इथे एक्स्ट्राचा ॲड केलेला आहे. तर चला ग्रेव्हीला स्टार्ट करून घेऊया. आता आपण 5 ते 6 पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवा. जास्त तेल घेतल्यामुळे बिर्याणी चमचमीत आणि टेस्टी बनते. तर बघा मसाले इथे सगळे गरम मसाले आपण ॲड करून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला चॉप केलेला कांदा इथे ॲड करायचा आहे. मी 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे आहेत. जास्त ब्राऊन करू नका, नाही तर करपट असा फ्लेवर येतो. तर लाईटलीच ब्राऊन करायचे आहे. इथे मी 3 ते 4 चमचे आलं लसणचा पेस्ट घेतलेला आहे. आलं लसणचा पेस्ट हा फ्रेशच यूज करा, रेडीमेड यूज करू नका. त्याच्यामुळे फ्रेश आलं लसणचा पेस्ट असल्यामुळे बिर्याणी तुमची खूप चविष्ट बनते. तर त्यामुळे फ्रेशचा वापर करा. तर व्यवस्थित त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे मिरच्या काढून घेतल्या होत्या राईसमधनं, त्याच मिरच्या मी इथे ॲड करत आहे. जास्त मी तिखट बिर्याणी करणार नाही, तर त्याचा फ्लेवर असा मी माइल्डच ठेवलेला आहे. तर इथेच मी 4 ते 5 रफली चॉप केलेले टोमॅटो आहेत, ते देखील आपण इथे ॲड करून घेऊया. त्याला देखील व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर आपण इथे 3 ते 4 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर इथे ॲड केलेली आहे. मसाले आत्ताही सांगते प्रमाणातच ठेवा, जास्त प्रमाणात घेऊ नका, नाहीतर बिर्याणीचा फ्लेवर असा उग्र लागतो. त्यामुळे मसाले प्रमाणातच घ्या. आता अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे. दही देखील आपल्याला मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याचं पाणी सुकेपर्यंत. व्यवस्थित बघा पाणी व्यवस्थित आपलं दह्याचं सुकलेलं आहे. चांगलं तेल देखील ओझ झालेलं आहे मसाल्यांपासनं. इथेच आपण ॲड करायचं आहे थोडीशी चॉप केलेली हिरवी कोथिंबीर. पुदिना माझ्याकडे नव्हता, तरी देखील
त्याचा फ्लेवर कुठेही कॉम्प्रोमाइज झालेला नाही की पुदिनाच हवा किंवा काय. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही खूप चमचमीत अशी हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट अशी तुम्ही बिर्याणी घरीच तयार करू शकता. तर इथे मी 1 चमचा घेतलेला आहे चिकन मसाला, तो देखील मी इथे ॲड केलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया. आता जे आपण बॉईल केलेलं चिकन आहे ते सर्व चिकन इथे ॲड करणार आहोत. खूप बिगनर फ्रेंडली ही बिर्याणी असणार आहे. एक वेळेस जरी तुम्हाला स्वयंपाक येत नसेल तरी एक वेळेस या पद्धतीने ट्राय करा. कुणालाही वाटणार नाही की ह्या अगोदर तुम्ही कधी बिर्याणी बनवली नाही. ही इतकी इझी अशी रेसिपी आहे आणि तुमचा फीडबॅक नक्की माझ्याशी शेअर करा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली होती. तर 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आणि जे आपण पाणी अगोदर चिकनमध्ये शिजायला टाकले होतं तेवढंच पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे. त्याच्यातच आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचा फ्लेवर कुठेच माइल्ड होत नाही, खूप असा छान फ्लेवर येतो. एक्स्ट्राचं पाणी आपल्याला साधं पाणी ॲड करायचं नाही. तर इथे मी ॲड केली आहे थोडीशी कोथिंबीर. आता इथे आपण झाकण ठेवून घेऊया. तर इथे आपण अंडी टाकायचं विसरलो होतो, तर तीच अंडी मी इथे ॲड करणार आहे. त्याला फोकने असे 2-4 ठिकाणी असं त्याला होल करून घ्या. त्यामुळे अंड्यांमध्ये देखील आपल्या मसाल्यांचा फ्लेवर ॲड होतो. त्यामुळेच फोकने त्याला नक्की हे होल करून घ्या. तर बघा आपला ग्रेव्ही कशी छान दिसते आहे. तर आता इथे आपण ठेवून घेऊया झाकण. थोडंसं 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकण ठेवून मसाले आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. बघा आता आपली ग्रेव्ही खूप टेम्पटिंग झालेली आहे. ही जर ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत, नानसोबत किंवा चपातीसोबत, राईससोबतसुद्धा ॲज इट इज सर्व करू शकतात. खूपच टेस्टी अशी ही ग्रेव्ही बनते. तुम्ही अशी देखील सर्व केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आज आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर बघा आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे. पाणी देखील थोडंसं आपण आटवून घेतलेलं आहे. आता मी इथे अर्ध चिकन बाहेर काढून घेणार आहे, कारण आपल्याला लेअरिंगसाठी त्याचा वापर करायचा आहे. तर मी इथं 2 लेअरमध्ये बिर्याणी ऑर्गनाईज करणार आहे. ते तुम्हाला दाखवूया. तेल देखील थोडंसं आपण काढून घेऊया. अंडी मी अशीच म्हणजे पहिल्या लेअरमध्येच ठेवलेली आहे, वरच्या लेअरमध्ये ठेवलेली नाही, कारण ती मग फुटतील जेव्हा आपण मिक्स करू. तर आता कोथिंबीर ॲड करून घेऊया. इथे मी पुदिनाचा वापर केलेला नाही. पुदिना असेल तर नक्की ॲड करा. माझ्याकडं नव्हता म्हणून मी काय ॲड केलं नाही. तर इथे आपले राईस आता पहिली लेअर आपण प्रिपेअर करून घेऊया. पहिल्या लेअरमध्ये जास्त असं नाही की खूपच मसाले टाकायचे. ब्राऊन केलेला जो बरिस्ता असतो तोच असला पाहिजे आणि तोच करायचा असं काही नाही. खूप सिम्पल वेमध्ये ही बिर्याणी आपण रेडी केलेली आहे. त्याच्या टेस्टला कुठंच कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळेच सांगते, एक वेळेस नक्की ट्राय करा. तर चिकनची लेअर दिल्यानंतर थोडंसं कोथिंबीर ॲड करायची आहे आणि दुसरी लेअर पण आपण आपल्या राईसची देणार आहोत. 1 लेअर दिलात तरी चालेल, 3 लेअर दिलात तरी चालेल. ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला लेअरिंग कशी करायची आहे. मी ते 2च लेअरमध्ये ठेवलेली आहे. तर ह्याला म्हणतात तहखोल. हे नक्की करा. जेव्हा आपण त्याला दम देतो त्यावेळेस वाफ पूर्ण म्हणजे भातामध्ये सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होते. त्यामुळे तहखोल नक्की करा. ही तुमच्यासाठी एक टिप आहे. आणि इथेच ॲड करूया आपण थोडंसं पाणी, कारण पाण्यामुळं त्याच्यामध्ये चांगला मॉइश्चर राहील. आणि इथे ॲड करणार आहे मी येलो फूड कलर. जर तुम्हाला आणखी दुसरा फूड कलर ॲड करायचा असेल तो देखील तुम्ही करून घेऊ शकतात. मी इथे एकच कलर ॲड ठेवलेला आहे. आता मी इथे ॲड करते आहे तेल. मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकतात. मी तुपाचा वापर करत नाही, कारण मला तूप आवडत नाही बिर्याणीमध्ये, त्यामुळं. तर इथेच जाडसर तवा घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित गरम करून आपल्याला दमसाठी पातेलं ठेवायचं आहे. पातेल्यावर जडसर असं वजन ठेवा. बघा
15 ते 20 मिनटामध्ये आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. जसंच पातेल्याचं झाकण मी ओपन केलं, अख्खा घरभर बिर्याणीचा वास पसरलेला आहे आणि इतका असं वाटतं की लगेच खायला बसावं. तर बघा, मी डिश आउट देखील तुम्हाला करून दाखवते. रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर कशी झाली रेसिपी, आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा बरं का. आणि तुमचा सपोर्ट मला नेहमी असू द्या. मी इथे बिर्याणी सर्व केली आहे कोशिंबीर बरोबर. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. आतासाठी एवढंच. चला तर भेटूया नंतर. बाय.